बाळांनो, काळजीपूर्वक प्रश्न व्यवस्थित बघा. गणित थोडंसं लांबपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याची मेथड बघा. बाळांनो, छेदांचा गुणाकार छेदात करा. एक्स गुणिले वाय एक्स वाय. कारण ह्या एक्स वायला ही एक्स वाय जाणार आहे. तिरका गुणाकार केला 148 एक्स अधिक 231 वन्स मोर. छेदांचा गुणाकार एक्स वाय वायनं गुणलं बाळांनो. 148 वाय आणि 231 एक्स बरोबर 527 छेद एक्स वाय. आता भागलेला आहे त्यानं वर जाऊन गुणलं पक्षांतर. मग आता एक्स वाला टर्म घ्या. 231 एक्स अधिक 148 वाय बरोबर 527 गुणिले एक्स वाय छेद एक्स वाय. एक्स वायला एक्स वाय गेला. 231 148 वाय बरोबर 527 नंबर 1. नंबर 2 अँड छेदांचा गुणाकार छेदात एक्स गुणिले वाय एक्स वाय. वायनं गुणलं 231 वाय अधिक 148 एक्स बरोबर 610 छेद एक्स वाय. भागलेलं आहे त्यानं गुणलं. एक्स वाला पुढे घ्या टर्म. 148 एक्स अधिक 231 वाय बरोबर 610 गुणिले एक्स वाय छेद एक्स वाय. एक्स वायला एक्स वाय गेला. 148 एक्स 231 वाय बरोबर 610. बाळांनो, आदला बदल दिल्या का बघा. वाय 148 वायला 148 एक्स 231 वायला 231 एक्स. मग आता आपण काय करूया, एकदा अधिक एकदा वजा. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 231 एक्स 148 वाय बरोबर 527. 148 एक्स अधिक 231 वाय बरोबर 610. बेरीज 8 आणि 1 9 4 7 379 एक्स अधिक 379 वाय बरोबर 7 3 11. डिवायडिंग 379 ने डिवाइड करायचं. 379 एक्स अधिक 379 वायला 379 बरोबर 1137 भागिले 379. एक्स अधिक वाय भागेला 379 त्रिका 1137 नंबर 3. आता सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 2 फ्रॉम 1. एक नंबरचे इक्वेशन 231 एक्स अधिक 148 वाय
बरोबर 527. 148 231 बरोबर 610. आता सबट्रॅक्ट करताना जिथं अधिक आहे तिथं अधिक चिन्ह द्या आणि आता वजाबाकीनं चिन्ह बदला. जिथं अधिक असेल तिथं वजा करा, वजा असेल तिथं अधिक करा. 231 मधून 148, 1 मधून 8 जात नाही, 1 घेतला इकडे 1 घेतला. 11तून 8 3, 3 मधून 5 जात नाही, 13 मधून 5 गेलं, 8 आणि 5 13, 8 9 10 11 12 13. हातच्याला 1 83 x वजा 83 y बरोबर 610 मधून 527. 10 मधून 7 3, 11तून 3 गेलं 9, सॉरी 8, 8 आणि 3 11, 83च राहिलं बाळांनो. 83 वजा राहिलं. डिवायडिंग 83 x बाय 83, 83 बाय 83 आणि 83 बाय 83. x मायनस वाय इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 4. Adding equation 3 and 4. x plus y is equal to 3, x minus y is equal to 1, 2x is equal to 4, 4 upon 2, x is equal to 2. आलेली किंमत इक्वेशन नंबर 3 मध्ये भरा. Put x is equal to in equation 3. X plus y is equal to 3. 3 plus y is equal to 3. Y is equal to 3 minus 3. हे प्लस होतं मायनस झालं आणि y is equal to 0. X is equal to and y is equal to 0. x इज इक्वल टू 1 आलेला आहे बाळांनो. 1 मिनिट. एक्सची किंमत 2 आहे. एक्सची किंमत इथं 2 येणार. 2चं पक्षांतर आणि इथं काय येणार 1. बघा किती चूक घडते बाळांनो. शुल्लक चूक असतात, चुका घडल्या नाही पाहिजेत. x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 2. x is equal to 1. x ची किंमत 1. x ची किंमत 1 आली रे बाळांनो. बाराला x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर वजा अधिकचा भागाकार वजा. दुरुस्त करतो बा. वजा 1, इथं वजा 1 येणार, इथं 2 येणार. दोनला 2 न भागलं, x बरोबर 1 वजा 1 आणि इथं y बरोबर 2. x बरोबर 1 आणि y बरोबर 2. बरोबर उत्तर आलं. चिन्हात चुकलं नाही पाहिजे बाळांनो.